नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. काल आपण जो व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये म्हटलं होतं, की अमेरिकेने पुन्हा कच खाल्ली, अशी एक शक्यता आपल्याला वाटत होती इराणवर हल्ला करण्यासंदर्भात. त्याचं कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः तसं निवेदन केलं होतं, की इराणला आम्ही 2 आठवड्याचा काळ देतोय, की त्यांनी आपलं वर्तन सुधारावं. आम्ही अणुबॉम्ब निर्माण करणार नाही असं आम्हाला सांगावं आणि त्याचे पुरावे द्यावे. म्हणजे मग आम्ही आमची म्हणजे इस्रायल जी कारवाई चालवली आहे, ती आम्ही मागे घेऊ. असं ट्रम्पने सांगितल्यानंतर साहजिकच सगळ्यांचा समज झाला, की अजून 2 आठवडे काही हा हल्ला होणार नाहीये. बरं, काल सांगितल्याप्रमाणे या हल्ल्याची गरज अशाकरता होती, की इराणनी स्वतःचे जे अणु ऊर्जा बनवण्याचे आणि युरेनियमचं शुद्धीकरण करण्याचे कारखाने आहेत, ते जमिनीच्या पोटात 200 ते 300 फूट खाली उभारले असल्यामुळे साध्या बॉम्बनी त्या जागेला नष्ट करता येत नाही. त्याकरता GB-57 नावाचे अमेरिकेचा एक विशेष बॉम्ब असतो, जो साधारण 13,500 किलोचा बॉम्ब असतो आणि 30 फूट लांब आणि असं मोठं ते युनिट असतं. तो टाकावा लागतो. तो बॉम्ब एक अक्षरशः काँक्रीटमध्ये भोग करत खाली जातो आणि खाली पोहोचल्यानंतर त्याचा प्रचंड मोठा स्फोट होतो आणि खाली जे काही कार्यवाही चालली असेल, जे काही लॅबोरेटरी असेल किंवा युरेनियम संपृक्त करणारी यंत्रणा असेल, ती सगळी उद्ध्वस्त होऊन नष्ट होते. असा हा बॉम्ब अमेरिकेत फक्त B-52 आणि B-2 नावाची जी प्रचंड मोठी बॉम्बर विमान आहेत, त्यांनीच टाकता येतो. म्हणजे काय, की हा बॉम्ब कोणाला उसना देऊन काम करता येत नाही. त्याकरता अमेरिकेला टर्नकी कॉन्ट्रॅक्ट द्यायला लागतं, की तुम्ही तुमची विमानं, तुमचा पायलट, तुमचा बॉम्ब आणा आणि आम्ही सांगतो त्या ठिकाणावरती तो टाका. आता असं करण्यासाठी जेव्हा ट्रम्पने सांगितलं आम्हाला 2 आठवडे पाहिजेत, तेव्हा सगळ्या जगाचा कदाचित विश्वास बसला असेल, की 2 आठवडे या आघाडीवर शांतता असेल. पण कदाचित जगाचा तसा विश्वास बसून जग गाफील व्हावं, हाच उद्देश असेल. त्यामुळे ट्रम्पनी ते विधान केलं असेल. कारण पाहिलं तर आज पहाटे 4 वाजता अमेरिकेने हा हल्ला केलेला आहे. अतिशय यशस्वीरित्या अमेरिकेच्या विमानांनी, बॉम्बफेक्या विमानांनी इराणमधले 3 मुख्य शहरं, जिथे अणु ऊर्जा केंद्र आणि आण्विक युरेनियमचं संपृक्तीकरण करण्याचे कारखाने आहेत. अशी नातान्स, इस्फहान आणि फोर्डो ही 3 शहरं उद्ध्वस्त केली. अक्षरशः उद्ध्वस्त केली आणि त्याच्या व्हिडिओज त्यांनी आपल्याला टाकलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये दिसतं, की त्या बॉम्बनी जाऊन ड्रिलसारखं होल केलं खाली. खाली तो भूगर्भात गेला आणि तिथे त्याचा स्फोट झाला. इराणने सुद्धा मान्य केलं, की या 3 शहरांवरती बॉम्बफेक झालेली आहे. पण इराणने ते मान्य करताना असं सांगितलं, की परंतु आमचं काही नुकसान झालेलं नाहीये, कारण आम्ही ते युरेनियम तिथनं आधीच हलवलं होतं. माझ्या मताप्रमाणे ही इराणने सांगितलेली थाप आहे. कारण इतका प्रचंड हल्ला होईल याची इराण तेव्हा काही अपेक्षा करत नव्हता. ट्रम्प यांच्याच विधानाप्रमाणे हल्ल्याला अजून एखाद आठवडा, 2 आठवडे वेळ आहे. तोपर्यंत आपण मित्रराष्ट्रांकरवी काहीतरी अमेरिकेवर दबाव आणू शकू, अशी बहुधा त्या लोकांची अ, मनामध्ये विचार असावा, खामेनेई कंपनीचा. पण तसं काही घडलं नाही. कारण इस्रायल आणि अमेरिका यांच्या संयुक्त हालचालीमुळे ही गोष्ट लक्षात आली होती, की शक्य तितक्या लवकर इराणने जी भूगर्भात व्यवस्था केलेली आहे, ती नष्ट करावी. कारण इस्रायलचे या सगळ्या हल्ल्यात 2च उद्देश होते. एक म्हणजे इराणची अणुबॉम्ब क्षमता नष्ट करायची आणि दुसरं म्हणजे इराणला एकटं पाडून जमेल तेवढं कडनं इराणच्या सैनिकी शक्तीचा ऱ्हास व्हावा. कारण इराणच आतापर्यंत इस्रायल विरुद्धच्या अनेक शत्रूंना पोसत आलाय. हमासचे लोकं आहेत किंवा हुती बंडखोर आहेत. या सगळ्यांना इराणच पोसतोय. त्यामुळे इराण जर जायबंदी केला, तर या प्रकारच्या गोष्टी अजिबातच व्हायच्या नाहीत, हे नक्की. ही गोष्ट इस्रायल जाणून होता आणि त्याकरता इस्रायलने हा हल्ला चालवलेला होता. आणि असं ऐकून वाटायला लागलं होतं, की इराण सुद्धा प्रतिहल्ला करतोय आणि इस्रायलचं जे सो कॉल्ड आयर्न डोम नावाचं जे संरक्षण यंत्रणा आहे, ती आता फेल होते की काय अशी एक भीती होती. परंतु सुरुवातीपासूनच आयर्न डोम बद्दल सांगण्यात आलं होतं, की 90% मिसाईल्स आयर्न डोम अडवून धरेल. 10% पर्यंत मिसाईल्स पडतील आणि ती इस्रायलमध्ये पडतील, ही शक्यता नाकारता येत नव्हती. आणि तसंच होत होतं.
10% मिसाईल्स पडली आणि ती मिसाईल्स हायफावरती पडली, तेल अवीववर पडली, अनेक ठिकाणी इस्रायलमध्ये पडली आणि पुष्कळशी नागरी वस्त्यांवरती पडली. याचा अर्थ असा, इस्रायल जरी स्ट्रॅटेजिक म्हणजे व्यूहात्मक बॉम्बिंग करत असलं, तरी इराण मात्र इस्रायलच्या नागरी वस्त्यांवरतीच बॉम्बिंग करण्यात धन्यता मानत होतं. त्याचं एक कारण असं होतं, इराणची राजनीती थोडीशी अशी चाललेली होती, की इस्रायलच्या नागरिकांनीच आपल्या सरकारवरती रोष दाखवावा, की तुमच्या आडमुठे धोरणामुळे आणि तुम्ही आक्रमक धोरण जे अवलंबलेलं आहे इराणच्या विरुद्ध, त्यामुळे आमच्या डोक्यावर बॉम्ब पडतायत. त्यास्तव तुम्ही त्या धोरणाला आता तिलांजली द्यावी, असं लोक इस्रायलमधले लोक सांगतील आणि इस्रायल हे लोकशाही राष्ट्र असल्यामुळे सरकारला लोकांचा हा विचार मनात घ्यावाच लागेल, त्याप्रमाणे वागावं लागेल. परंतु झालं उलटच. असं तर काही झालंच नाही. इस्रायलच्या लोकांनी असा दबाव आणला नाही. इस्रायलचे अगदी विरोधी पक्षनेते याईर लॅपिड यांनी सुद्धा सांगितलं, की इस्रायल जे कारवाई करते ते योग्यच आहे. आम्ही जरी उद्या राज्यावरती असतो, तरी आम्ही हीच कार्यवाही केली असती. कारण इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ देणं म्हणजे इस्रायलचा आत्मघात आहे. हे जे तारतम्य इस्रायलच्या विरोधी पक्षाकडे आहे, ते दुर्दैवाने भारतातल्या विरोधी पक्षांकडे अभावानेच दिसतं. आता हेच बघा ना, इराणवरती अमेरिकेने प्रचंड प्रमाणावर बॉम्बिंग केलं ही बातमी जशी आली, तशी युपीएच्या सध्या आजारी असलेल्या, त्यांना आजार कुठला आहे हे कोणीच कोणाला सांगत नाही. पण त्या आजारी असतात, हॉस्पिटलात दाखल होतात, मग घरी येतात आणि अशी कालक्रमानं चालू आहे. अशा सोनिया गांधी यांनी Twitterवरती ट्वीट केलेलं आहे, की हा सगळा जो प्रकार चाललाय अमेरिकेचा, तो अतिशय गैर आहे. इराणी नागरिकांवरती हल्ले होत आहेत आणि नागरिकांवरचे हे हल्ले कुठल्याही तऱ्हेने समर्थनीय नाहीत. तर त्याकरता ते तातडीने बंद करावे. आता या सोनिया गांधी आणि इतर काँग्रेसचे दिग्गज नेते यांचं प्रेम मुसलमानांवर हल्ला झाला की मगच का जागृत होतं हे मात्र कधी कळलेलं नाही. पहलगामचा एवढा मोठा भयानक हल्ला झाला. सोनिया गांधी आणि कंपनीकडनं एक सुद्धा ट्विट बाहेर आलेलं नाही. मेले ते हिंदू होते ना, हिंदूंना या देशात कोण विचारतं? मुसलमान जर मेले तर सांगा. राहुल गांधी सुद्धा जेव्हा मेलेल्यांची भेट घ्यायला गेले, तेव्हा तिथे एक घोडेस्वाराचा जो मृत्यू झाला होता पहलगाममध्ये, त्याच्या घरी फक्त गेले. बाकीच्यांकडे जायची त्यांना गरज वाटली नाही. ही काँग्रेसची नेतेपद मंडळी ही पूर्णपणे हिंदुद्वेष्टी आहेत, याचा अनेक पुरावा लागेल असं वाटत नाही. परंतु हे सगळं घडत असताना आपण असं पाहिलं, की भारताने अतिशय चांगली खेळी केलेली आहे. भारताने या दोघांपैकी कोणाचीही बाजू घेतलेली नाही. पाकिस्तानने जसा खुलेपणा करून अमेरिकेची बाजू घेतलेली आहे आणि त्या बाजू घेण्याबद्दल त्यांना इराण सरकारकडनं सॉलिड तंबी मिळालेली आहे, की तुम्ही ही बाजू वगैरे घेतली अतिशय चुकीचं आहे. आम्ही थोडा आमचा हात मोकळा झाला, की आम्ही तुमच्या भूमीमध्ये आग डोंब पेटवून देऊ. अशा प्रकारची भाषा इस्रायलच्या मंत्र्यांनी केलेली आहे. आणि हे आपण सोशल मीडियावर बघितलेलं आहे. तरीही लक्षात ठेवा, की इराणवरती जो हल्ला झालेला आहे, तो इराणनी आपली न्यूक्लिअर अँबिशन म्हणजे आण्विक महत्वाकांक्षा बाजूला ठेवून मुकाट्याने शरणागती हा शब्द थोडा जास्ती जड आहे, पण मुकाट्याने जाहीर करावं, की आम्ही इथून पुढे अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यास्तव आम्हाला आत्ताच्या वेळेला याच्यातनं सोडून दिलं जावं आणि कदाचित त्याला सोडूनही दिलं जाईल. मला माहित नाही काय होईल, कारण इस्रायलला जर वाटलं, की इराण अजून धोकादायक आहे, तर इस्रायल की आपला हल्ला आवरता घेणार नाहीये. ही शक्यता निश्चितच आहे. आता हे सगळं घडत असताना आपण बघितलं असेल, की अ, अमेरिकेची जी बॉम्बफेकी विमानं आहेत, ती अतिशय शिस्तबद्ध रीतीने जाऊन संपूर्ण नातान्स, इस्फहान आणि इतर जी फोर्डो या तिन्ही ठिकाणी प्रचंड प्रमाणावर बॉम्बिंग करतायत आणि सबंध तिथल्या इराणी संरक्षण व्यवस्थेची तरच वेशीवर टांगलेली आहे. आता ती संरक्षण व्यवस्था कशी पुन्हा सावरायची हा एक मोठा प्रश्नच खमिनींपुढे असेल. कारण आता तरी त्या संरक्षण व्यवस्थेचं मनोधैर्य अतिशय खाली पोचलेलं आहे. भारतीय सैन्याचं मनोधैर्य खूप चांगलं आहे आणि आता तर ते विचार करतायत, की कधी एकदा जाऊन गिलगिट बाल्टिस्तानमध्ये भारतीयांचं ठाणं एस्टॅब्लिश करतील आणि ते करण्यासाठी परवानगी त्यांनी ऑलरेडी आपल्या मंत्रालयाकडे मागवलेलीच आहे. मंत्रालयाने आपले अधिकारी त्यांच्याकडे पाठवले आणि एकूण सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि माझी अशी खात्री आहे, की लवकरच त्यांना पुढे जाण्याचा संदेश मिळेल. इकडे इराणी जनतेचे हाल कुत्रा खात नाहीये, कारण महागाई तिथे वाढलेलीच आहे. प्रोजेक्ट्स करता पैसे येणं बंद झालेलं आहे. या बुडत्या देशात कोण पैसे घालणार हो? हे सरकार आज आहे, उद्या नसेल, परवा तर दिसणारच नाही. अशी परिस्थिती होत असताना कोणी सुद्धा त्यांना मदत करायला पुढे येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघच आहे. परंतु हे सगळं करून इस्रायलने दाखवून दिलंय, की त्यांना
नो टॉलरन्सची जी नीती होती, म्हणजे इराणी नेते आणि त्यांच्यावरनं होणाऱ्या इस्रायलवरची बॉम्बफेक, या बॉम्बफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलनी ही सगळी आपली बॉम्बफेक चालवली आहे आणि ती व्यूहात्मक बॉम्बफेक असल्यामुळे इराणी नागरिकांच्या जीवाशी तो खेळ इस्रायल करत नाही. परंतु न्यूक्लिअर सायंटिस्ट आणि या प्रकारच्या चिलखत्या गाड्या यांच्याचवरती ते बॉम्ब टाकले जात आहेत. त्यामुळे युद्धाची व्याप्ती अधिक मोठी होण्याची शक्यता मंदावते. अमेरिका जेवढी मोठी युद्धाची व्याप्ती करू शकेल तेवढी ती होणारच आहे. पण इराण आणखीन युद्धाची व्याप्ती वाढवण्यात जाईल असं वाटत नाही. कारण त्यांनी शेपूटच घातलेली आहे. त्यांनी लढाई सोडलेली आहे फॉर द टाईम बिंग आणि पुढे काय होतं ते आपल्याला तुमच्याप्रमाणे मलाही उत्सुकता आहेच, की कसं आता याच्यापुढे मध्यपूर्वेतलं राजकारण बदल घेतंय. बदल ते निश्चितच घेतंय. आधीच्या मध्यपूर्वेच्या राजधानीतल्या गोष्टी, राजकारणातल्या गोष्टी आता चालत नाहीयेत. आता इस्रायल, सौदी अरेबिया, कतार आणि बांगलादेश या सगळ्या आणि बांगलादेश या सगळ्या देशांची मैत्री जगजाहीर झालेली आहे आणि पूर्वी जसे यांनी सगळ्यांनी इस्रायलला वाळीत टाकलं होतं, तसा तो आता मनू बदलून इस्रायल सुद्धा यांच्या बरोबरीने वाटाघाटी भाग घेऊ शकतो, हे निश्चित झालेलं आहे. बघूया पुढे काय होतं ते. सध्या तरी असं दिसतंय, की सीज फायर झालेला आहे, म्हणजे युद्धविराम झालेला आहे. पण हा तात्पुरता युद्धविराम असतो, हा पूर्णपणे सक्सेसफुल होत नाही. हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलेलं आहे आणि याच्यानंतर जे यादवी युद्ध सिरियामध्ये सुरू होईल, त्या युद्धामध्ये एक सध्या जे असतील तसं असल्यामुळे सध्या जे सगळ्या अरब क्षेत्रामध्ये यादवी युद्ध सुरू होतंय, त्या यादवी युद्धाला सुद्धा एक प्रकारची भर मिळेल असं वाटतंय. आणि तुमच्या एक लक्षात आलं का? इराणच्या विरुद्ध सध्या सौदी अरेबिया, जॉर्डन, इजिप्त, कतार, युनायटेड अरब एमिरेट्स हे सगळे देश एकवटलेले आहेत. कोणीही प्रत्यक्ष सांगत नाही, पण इराणचं अण्वस्त्र क्षमता जर खच्ची झाली तर या देशांना हवीच आहे आणि त्या दृष्टीने अमेरिकेने पावलं उचलली आणि अमेरिकेने सदैव या देशांना मदत केलेली आहे. इराणला सुद्धा एका काळी अमेरिका मदत करायची. पण आता अमेरिका वेगळं कार्ड खेळतीये. इराणच्या शहाचा मुलगा आता भरपूर मॅच्युअर झालेला आहे. तो 45 वर्षाचा आहे. त्याला आता पुढे करून अमेरिका इराणमध्ये रेजिम स्टेटस बदलेल आणि रेजिम चेंज ज्यांना ती करायची असते, म्हणजे राज्यव्यवस्था बदलायची असते, ती राज्यव्यवस्था बदलण्याच्या दृष्टीने तातडीच्या हालचाली आता अ, अमेरिका जो जितराष्ट्र आहे, ज्यांनी जिंकून घेतलेलं आहे, ते राष्ट्र हे करेल, हे नक्कीच गोष्ट आहे. तर यापुढे ज्या आणखीन बातम्या मिळतील तशा तुमच्यापर्यंत मी पोहोचवणारच आहे. हा हा माझा व्हिडिओ शांतपणे ऐकल्याबद्दल तुम्हाला नमस्कार आणि धन्यवाद.